Hello friends, in our last lecture we were discussing on our activity number 1, and then I have given you another assignment. It is about our second activity on the cope and the anthem. याच्यावर मी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली ती तुम्ही सॉल्व्ह केली असेलच किंवा तुम्ही सॉल्व्ह करत असाल. असो, आज आपण पेज नंबर 32 त्याच्यावर जे ब्रेन स्टॉर्मिंग आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. नाउ वी हॅव A1 ॲक्टिव्हिटी फर्स्ट पार्ट. नाउ डिस्कस विथ युअर पार्टनर अँड फाइंड आउट द डिफरंट वेज in which Sophie tried to get arrested. The first one is given. आता या ठिकाणी काही आपल्या पाठ्यघटकामध्ये जो एक नायक आहे सोपी, तो अरेस्ट होण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करतो. त्याचं कारण माहिती तुम्हाला की त्याला जेलमध्ये जायचं होतं. तर त्या ठिकाणी अरेस्ट होण्यासाठी त्याने भरपूर प्रयत्न केले. आणि द फर्स्ट वन इज गिव्हन. आणि त्या ठिकाणी पहिला जो प्रयत्न होता त्यांनी तो दिला आहे. ट्राय टू एंटर इन लक्झरियस कॅफे. त्या आलिशान कॅफेमध्ये त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. तिथला कायदा असेल तो मोडण्याचा प्रयत्न केला. तर जवळपास BCD अजून 3 एफर्ट्स आहेत ते सांगायचे आहेत. तो ये आहे बी. इट मीन्स आय थिंक he stole silky सेकंड एफर्ट. आय थिंक अजून 2-3 एफर्ट आहेत की जे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला ते सापडतील की त्याने कोणते कोणते प्रयत्न केले जेलमध्ये जाण्यासाठी. ओके माय फ्रेंड्स. त्यानंतर मग सेकंड पार्ट जो आहे, डिस्क्राईब द ॲटमॉस्फिअर वेन सोपी रीच नियर द चर्च. त्या चर्चमध्ये गेल्यावर कोणते कोणते ॲटमॉस्फिअर होतं त्या ठिकाणी त्यांनी ॲटमॉस्फिअर दिलेले आहे. ते ॲटमॉस्फिअर त्यांनी एक एक्झाम्पल म्हणून दिले आहे. सॉफ्ट लाईट ग्लोर थ्रू द व्हायोलेट स्टेन विंडो. पहिला आहे अ सॉफ्ट लाईट ग्लोड थ्रू द व्हायोलेट स्टेन विंडो. असं आहे. आता त्या ठिकाणी तुम्हाला पेज नंबर 31 वर मला वाटतं त्या चर्चचं सगळी माहिती भेटेल. वेअर नो डाऊट द ऑर्गनिस्ट लॉयटर ओव्हर द कीज. त्याच्या अगोदरचे वाक्य, इट वॉज अन ओल्ड चर्च क्वाइंट. पुन्हा इट was an old church. हा पॉइंट येईल. quaint and QUAINT. quaint and rambling. तो उत्तरासाठी होते. and gabled. त्या ठिकाणी गोळी आहेत ते लिहायचे तुम्हाला. अशा प्रकारे ते तुम्ही ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करू शकतात. ओके माय फ्रेंड्स. त्यानंतर A2 ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती आहे कॉलम बद्दलची. त्या कॉलम मध्ये काय पहा,
I will read. Now read the story and match the incidents given in column A with the consequences given in column B. A कॉलम मध्ये काही प्रसंग दिले आहेत आणि त्या प्रसंगाचे परिणाम बी भागात दिलेले आहेत. आता पहा, पहिला जे कॉलम मधली जी घटना आहे किंवा प्रसंग आहे, सोफी ट्राय टू एंटर अ कॅफे. सोफी पहिल्याचं ट्राय टू एंटर a cafe. The right option आहे. Strong and ready hands of the head waiter turn him around. Strong and ready arm, हे वाक्य तुम्हाला लिहायचे पूर्ण. दुसरं जे आहे, सोफी ब्रोक अ ग्लास विंडो. त्याचं राईट ऑप्शन आहे. द कॉप रॅन आफ्टर अनदर मॅन. त्याने ग्लास विंडो फोडल्यावर कोण येतं? द कॉप रॅन आफ्टर अनदर मॅन. त्यानंतर तिसरं जे आहे, टू वेटर्स पिच सोफी ऑन द. तिसरं, टू वेटर्स पिच्ड असं वाक्य आहे. पिच्ड सोफी ऑन द कॅरियस पावमेंट. त्यांनी त्या दोन वेटरने त्यांना त्या रस्त्यावर ढकलून दिलं. नंतर मग तो तिथून उठतो. त्याचं करेक्ट जे परिणाम काय आहे, ही स्टूड अप स्लोली. हे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे. परिणाम आहे ही stood up slowly, then beating the dust from his clothes. हे तुम्ही फिलअप करायचं, पुन्हा लिहायचं. ओके. त्यानंतर मग चौथा आहे, फोर्थ, सोफी heard the anthem being played in the church. सोफी heard the anthem being played in the church. त्याचं राईट ऑप्शन आहे. ड्रीम ऑफ टर्निंग अराउंड इन लाईफ वॉज शॅटर्ड. ड्रीम ऑफ टर्निंग अराउंड शॅटर्ड. आणि शेवटचे, कोप अरेस्टेड सोफी. कोप अरेस्टेड सोफी फॉर हँगिंग अराउंड. त्याचं राईट ऑप्शन आहे किंवा परिणाम आहे, कॉन्सिक्वेन्स आहे. सडनली a wonderful change came in his heart. Suddenly, a wonderful change came in his heart. अशा प्रकारचे ते तुम्ही कॉन्सिक्वेन्सेस जोडू शकतात मित्रांनो. त्यानंतर मग गिव्ह रिझन्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग. कारण तुम्हाला सांगायचे आहे. आय विल एक्सप्लेन ओरली.
गिव्ह रिझन्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग. कारण सांगा आणि खाली वाक्य पूर्ण लिहा. आता पहा, सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ बिकॉज सोफीला स्वतःबद्दल कॉन्फिडन्स होता. कारण पहिल्याच पॅसेजमध्ये आहे, बिकॉज ही वॉज वेल शिवन, त्याने छानपैकी दाढी केली होती, वेल ड्रेस्ड, ओके, देन ही वेअर गुड ड्रेस also, and he has also given in that had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. ओके, इथपर्यंत तुम्ही हे रिझन लिहू शकता. द हेड वेटर ऑफ द लक्झरियस, सेकंड बी नंबरचं पाहता, द हेड वेटर ऑफ द लक्झरियस कॅफे डिड नॉट अलो सोफी टू एंटर. त्याला येऊ देत नव्हता तो. का? बिकॉज त्याने काय पाहिलं होतं पहा, ते पेज नंबर मला वाटतं 30वर ते उत्तर आहे, सॉरी 28वर उत्तर आहे. बिकॉज द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर्स अँड डिकेडंट शोज. कारण त्याच्या त्या फाटक्या तुटक्या बुटांकडे किंवा कपड्यांकडे लक्ष गेलं होतं. पेज नंबर 28वर ते अँसर तुम्हाला भेटेल, रिझन भेटेल पाहायला. त्यानंतर मग सी, द कोप डिड नॉट अरेस्ट सोफी. त्या पोलिसांनी त्याला अरेस्ट केलं नाही सोफीला फॉर ब्रेकिंग द ग्लास विंडो. त्याने त्या खिडकीचा काच तोडला होता, त्याला त्यासाठी पण त्याने अरेस्ट केलं नाही. बिकॉज कारण ते पहा, पेज नंबर 29वर, द पोलिसमॅन रिफ्यूज टू एक्सेप्ट सोफी इव्हन ॲज अ क्ल्यू. मेन हू स्मॅश विंडो डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. हे त्याचं रिझन आहे. त्यानंतर मग चौथं आहे डी, द कोप डिड नॉट अरेस्ट सोफी फॉर शाउटिंग अँड डान्सिंग बिकॉज. तो नाचतो, उड्या मारतो, बळबळतो, पण त्याला ते अरेस्ट करत नाही. बिकॉज पेज नंबर 30वर ते उत्तर आहे. Because the police have instruction to let them be, means they were permitted to do that activities. Okay my friends. त्यानंतर मग थर्ड पार्ट जो आहे, पिक आउट द लाईन्स फ्रॉम द टेक्स्ट विच शो दॅट. अशा ओळी शोधायच्या तुम्हाला की ते काय सांगतात. सोफी वॉन्ट्स टू एंटर द कॅफे फॉर 2 reasons. 2 रिझनसाठी तो त्या कॅफेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो. 2 रिझन कोणते आहेत ते, एट द मील, पेज नंबर 28वर, एट द मील वुड लिव्ह हिम फील्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड. पेज नंबर 28वर त्याचं रिझन आहे किंवा ती लाईन आहे की त्या लाईन हे दर्शवते. त्यानंतर मग बी जो भाग आहे, सोफी वॉज अफ्रेड दॅट ही वोंट बी एबल टू एंटर द प्रिझन. त्या सोफीला फार भीती वाटत होती कशाची, की तो जेलमध्ये जाऊ शकत नाही. कारण पेज नंबर 30वर त्याचं उत्तर आहे, बिकॉज पहिलीच ओळ पावरची, अरेस्ट सीम नाव फॉर हिम, अरेस्ट सीम देन बट अन इल्युजिव्ह ड्रीम. इट वॉज अन इल्युजिव्ह ड्रीम. त्याला ते स्वप्न होतं, कधीही पूर्ण न होणारं असं वाटत होतं, म्हणून त्याला ते शक्य वाटत नव्हतं. सी भाग पहा, सोफी वॉज नॉट कॉट बाय द कोप फॉर थ्रोईंग स्टोन ॲट द ग्लास. त्याने जरी तो दगड फेकला आणि तो काच फोडला त्या खिडकीतला, तरी पण त्याला ते अरेस्ट करत नव्हते. कारण तीच ओळ आपण जी अगोदर अभ्यासली, पेज नंबर 29ची, तो पॅसेज आहे, द पोलीस रिफ्यूज टू एक्सेप्ट सोफी इव्हन ॲज अ क्ल्यू. मेन हू स्मॅश विंडो डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. हे रिझन अगदी बरोबर आहे किंवा ही ओळ त्याच्याशी निगडीत आहे. सोफी ॲक्च्युअली डिड नॉट वॉन्ट द अम्ब्रेला. आता याच्यासाठी कोणतं वाक्य आहे, पेज नंबर 30वर अम्ब्रेलाचं ते वाक्य आहे,
Of course, said the umbrella man. Well, you know how these mistakes occur. If it is your umbrella, I hope you will excuse me. I picked it up this morning in a restaurant. If you recognize it as yours, why I hope you will. Of course, it's mine. Sophie said. त्याच्या अगोदरचे वाक्य आहेत. वेल व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन. हे वाक्य योग्य आहे. ही ओळ. वेल व्हाय डोंट यू पोलिसमॅन. आय टूक इट युअर अम्ब्रेला. घ्या बरोबर ना. व्हाय डोंट यू कॉल अ कोक. देअर स्टँड्स वन ऑन द कॉर्नर. हे वाक्य योग्य आहे. त्याच्याशी निगडीत त्याचे लिखाण करा. ते वाक्य लिहा. लिस्निंग टू द अँथम सोफी रिमेंबर्ड हिज गुड ओल्ड डेज. याचं उत्तर आहे पेज नंबर 31 वर. फॉर ही हॅड वेल नोन इट विल इन द डेज व्हेन हिज लाईफ कंटेन्स सच थिंग्स ॲज मदर्स अँड रोजेस अँड ॲम्बिशन्स अँड फ्रेंड्स अँड इमॅक्युलेट थॉट्स अँड कॉलर्स. इथपर्यंत पेज नंबर 31 ची ओळ आहे. अशा प्रकारे तुम्ही हे लिखाण करू शकता. त्यानंतर मग चौथी ॲक्टिव्हिटी जी आहे त्याच्यावर मी बोलणार आहे. ही वुड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. त्याला स्वतः एक चांगला व्यक्ती बनायची इच्छा झाली. त्याला बनायचं होतं. द वर्ड मॅन इन द सेंटेन्स मीन्स. आता या ठिकाणी जो मॅन शब्द आहे याचा अर्थ काय. आता मी थोडक्यात ते उत्तर इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करतो. ही वॉज अ रेअर पर्सन, पुअर पर्सन अँड ही मेक्स क्राईम अँड ही लिव्स हिज लाईफ to wander here and there and to make some crimes. But when he wandered that square, he find out there was a church, and when he was a young child, he prayed, or he always go there to pray. He always heard the anthem, and he come to know that golden days. अँड दॅट गोल्डन डेज इन्स्पायर हिम. ते जुने दिवस त्याला इन्स्पायर करतात, त्याला शक्ती देतात. अँड इट टेल्स हिम टू बी अ गुड पर्सन, टू लिव्ह अ गुड लाईफ रादर दॅन धिस क्रिमिनल लाईफ. हिच्यापेक्षा ह्या क्रिमिनल लाईफपेक्षा चांगलं जीवन जगण्याची त्याने इच्छा व्यक्त केली ते ऐकून. देअरफॉर द मॅन वर्ड मीन्स अ परफेक्ट मॅन, परफेक्ट ह्युमन बीइंग. इट इंडिकेट्स. अशा प्रकारचं ते उत्तर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर मग पाचवी जी ॲक्टिव्हिटी आहे. सोफीज अर्लियर लाईफ वॉज मच डिफरंट फ्रॉम द प्रेझेंट लाईफ. त्याच्या अगोदरचे जीवन आणि आत्ताचे जीवन हे फार वेगळं होतं. कम्प्लीट द टेबल टू शो द कॉन्ट्रास्ट. आता या ठिकाणी विरोधाभास दाखवायचा आहे. अर्लियर लाईफ कशी होती आणि प्रेझेंट लाईफ कशी आहे. कंटेन फ्रेंड्स अँड रोजेस पहिली लाईफ. अनवर्दी डिझायर्स आत्ताची लाईफ. कशी ती पहिली लाईफ आता या ठिकाणी दिलंय त्यांनी. He lived his life with his mother with happily. हे एक कारण द्या. Then he has good ambitions and friends. Then and immaculate thoughts and good colors also he had in that time, in that earlier time. असे या ठिकाणी अर्लियर लाईफ बद्दल तुम्ही माहिती भरू शकता. आणि प्रेझेंट लाईफ unworthy desires, dead hopes, homeless, and always things, bad manners, then shelterless, motiveless. अशा प्रकारे तुम्ही ते प्रेझेंट लाईफचे काही पॉईंट्स लिहू शकता. त्यानंतर मग सहावी जी ॲक्टिव्हिटी आहे. आफ्टर लिसनिंग टू द स्वीट अँड सोलेम ऑर्गन नोट सोफी डिसाइड्स टू. ते छानसं गाणं ऐकल्यावर तो सोफी काय डिसाईड करतो. पेज नंबर 31 वर त्यांनी ते दिले आहे शेवटचं स्टांजा. द कंजक्शन ऑफ सोफीज receptive state of mind and the influences about the old church brought a sudden and wonderful change in his soul. He viewed with rising horror the pit into which he had tumbled, the degraded days, unworthy desires, dead hopes, faculties, and base motives that made up his existence. हे तुम्ही इथं ते कारण लिहायला पाहिजे. त्यानंतर आठवी जी ॲक्टिव्हिटी आहे.
Write an incident in which you did something wrong and repented for it later. Give reason. आता तुम्हाला हा प्रश्न PR टाईपचा प्रश्न आहे की तुम्ही आपल्या आयुष्यात एखाद्या वेळेस वाईट गोष्ट केली असेल आणि तिच्या पस्तावा, त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी रिपेंट वाटलं असेल, पश्चाताप वाटला असेल, तर त्याच्याबद्दलची माहिती लिहायची, त्याचे कारण लिहायचे. When I speak rudely with my teacher one time, that time I feel very sad. I repented himself. मी माझ्या शिक्षकांशी एकदा उद्धट वागलो होतो आणि ते मला नंतर फार मनाला टोचलं. असं काहीतरी एक उदाहरण द्या की जीवनामध्ये तुम्ही कधी उद्धट वागले असतात, विचित्र वागले असतात त्याच्याबद्दलचं. त्यानंतर मग A3 ॲक्टिव्हिटी आहे. ओ हेनरी हॅज यूज डिफरंट वर्ड्स टू इंडिकेट प्रिझन व्हेअर सोफी वॉन्ट्स टू रीच. तर त्या प्रिझनबद्दलचे काही वेगवेगळे शब्द टाकलेत त्यांनी, लेखकाने, ओ हेनरी यांनी. तर त्या ठिकाणी तुम्हाला ते शब्द कोणते कोणते वापरले आहेत प्रिझनबद्दलचे, कशाबद्दल, प्रिझनबद्दलचे ते शब्द तुम्हाला लिहायचे, शोधायचे. त्यानंतर मग सेकंड भाग आहे A3चा. फाइंड आउट द वर्ड्स यूज फॉर द डिग्रेडेड स्टेट ऑफ सोफी. तुम्हाला काही सोफीबद्दलची काही विशेषणं आहे, त्याची ती अवक्रमित जी स्टेट होती, मुद्रा होती, त्याच्याबद्दल काही विशेषण वापरले ते शब्द तुम्हाला लिहायचे. त्यानंतर द स्पेसिफिक मिनिंग ऑफ वर्ड अँथम इन द कंटेंट ऑफ द स्टोरीज. आणि या ठिकाणी हा जो अँथम शब्द आहे, या अँथम शब्दाचा स्पेसिफिक अर्थ काय होतो, एक प्रार्थना, आर्त प्रार्थना काय करते व्यक्तीच्या जीवनात, त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला लिहायची आहे. आणि A4 हा ग्रामरचा भाग आहे. निगेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह आपण जेव्हा ग्रामर घेऊ त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. ओके माय फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण या ठिकाणी ओ हेनरी यांचं ब्रेनस्टॉर्मिंगचा भाग आपण पाहिला आहे. आणि कृपया मी जे आज लेक्चर घेतलं ते पुस्तक समोर ठेवून, पुस्तकाचा फॉलोअप घेऊन 1 by 1 ॲन्सर लिहिण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला जोपर्यंत तुम्ही पुस्तक वाचत नाही, टेक्स्ट ओ हेनरी यांचं द कोप अँड द एंथम, तोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही. प्रत्येक शब्दाचा अर्थ शोधा, कारण जोपर्यंत अर्थ समजत नाही, अर्थ लागत नाही, तोपर्यंत ते पुस्तक किंवा तो आशय आपल्याला समजणार नाही. यू कांट राईट ॲटलिस्ट 1 word, 2 words, 3 words or sentence as well. Okay my friends, I hope you will do it. यानंतर आपण दुसरं